गुरुदेवा 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 गुरुदेव गुरुदेवा 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 गुरुदेव गुरुदेवा 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 गुरुदेव गुरुदेवा 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 गुरुदेव। दूर कर अंधार जो पसरला मनामंदी, पहाटीच्या सूर्यावरी राज आता रात्रीची। गुरुदेवा 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 गुरुदेव गुरुदेवा 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 गुरुदेव। झाली झाली धन्य भूमी तुझ्या त्या पावलांनी, तुझ्या पुढे धर्म नाही जात नाही माणसाची। असं भक्तीची लागी तुझ्या विना मार्ग नाही, तुझ आता कृपा करी हात ठेव आम्हावरी। गुरुदेवा 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 गुरुदेव गुरुदेवा 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 गुरुदेव। आस लागली वाट पाहतो साठी दर्शना तुझ्या जागतो, कृपा करी आम्हावरी भक्तीचा मी वार करी। तूच राम तूच रहीम तूच हवान तूच जमीन, तुझ्याच पायी ठेवतो माथा तुझ्याच ध्यानी राहतो। आता अंधारलं हे जे जग किरणांचा देव जाळ, आता आस लागली वाट पाहतो साठी दर्शना तुझ्या जाग, कृपा करी आम्हावरी भक्तीचा मी वार करी। तूच राम तूच रहीम तूच हवान तूच जमीन। गुरुदेवा 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 गुरुदेव। निसर्ग जीवनाचे मूर्तिमंत स्वर, पंचतत्वातून मानवाची निर्मिती झाली। युगायुगातून मानवी जीवनाचे स्वरूप पालटत गेले, यातच समाजव्यवस्था जन्मास आली। काळानुरूप त्याचे स्वरूपही बदलत गेले, यातच हजारो शतकांचा इतिहास असलेला आपला देश भारत, यात सातपुडा पर्वताच्या कुशीत असलेला आपला विदर्भ प्रदेश, या प्रांताला अनेक साधू संतांची परंपरा लाभली। पारतंत्र्याच्या काळात जाती पंथ धर्म यातच समाज रचनेला तडा जाऊ लागला, जाती व्यवस्थेतील अस्थिरता वाढू लागली। या सामाजिक अस्थिरतेमध्ये समाज सुधारणेचा विडा उचलण्यास, जगाला विश्वशांतीचा संदेश देत समाजाला विकासाचा मूलमंत्र देण्यास एक श्रेष्ठात्मा जन्मास आला। तो महाराष्ट्र प्रदेशात जिल्हा अमरावतीतील यावली या गावात या वेळेची दिव्य दृष्टी घेऊन संत श्री कोथळीकर महाराजांची भविष्यवाणी झाली। तो दिवस होता 30 एप्रिल 1909। अब समय आ गया है, अपने गांव में एक अवतारी पुरुष जन्म लेने वाला है। अब समय आ गया है, एक अवतारी पुरुष जन्म लेने वाला है।
भाइयों, अपने गांव में एक अवतारी पुरुष जन्म लेने वाला है। अपने गांव में एक अवतारी पुरुष जन्म लेने वाला है। अपने गांव में एक गाँव वालों, डरो नहीं। मैंने तो पहले ही जान लिया था अपने गांव में एक अवतारी पुरुष जन्म लेने वाला है। मैं तुम्हें आदेश देता हूं, चले जाओ। लो, संभालो इस महात्मा को। आवो शेवंता, त्या मंजुळेले पोरग झाला म्हणते ना? त्यात काय नवल माय, बाळाले का लेकर होत नाही? अव तसं नाही, लय दिवसानं त्या बंडूजीच्या घरी पायण्याची दोरी हल्ली म्हणते ना, म्हणावल नाही तर काय. अहो, मंजुळेचा भाऊ नाही का गोविंदा, त्यानं मागच्या वर्षी वरखेडच्या कोण्या बुवाले दाखवलं म्हणते. आत्ता माय बुवाले दाखवल्यानं काय लेकर होते का? अहो तसं नाही, तो वरखेडचा बुवा मोठा इलंबाज आहे म्हणते, असा गोविंदा सांगत होता. त्यानं मागच्या वर्षी मिरगाच्या वेळी मंजुळेले मठात नेलं होतं म्हणते. म्हणजे माया आंबा तू घे आणि तुया आंबा मले दे. म्हणजे हा अडकोजी महाराजांचा प्रसाद आहे, असं तोंड वागडं करू नका. हा प्रसाद घे आणि बुवाच्या पाया लाग. माय माय असं होय का होते? महाराज जी, किसी बालक का नामकरण विधि यहाँ शुरू है। अरे तनिक रुक पे जाओ मेरे भाई, कहीं ये बंडूजी ठाकुर का घर तो नहीं है? काय बंडूजी, घरात बारशाचा कार्यक्रम ठेवला? खूप दिवसानं पायना हल्ला बा. अरे बा, ठेवाच लागल ना. एवढी आनंदाची बातमी, कोणानं जन्म घेतला तर एवढं कार्य तर करावंच लागल ना. अरे गुलाबराव महाराज आले. अरे महाराज आले, महाराज. आइये महाराज, आइये महाराज, या 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 महाराज, बसा बसा.
क्यों भाई बंडू जी, आपको पुत्र प्राप्त हो गई? बहुत ही खुशी की बात है। महाराज जी, आपकी असीम कृपा से हमारे यहाँ बालक ने जन्म लिया है। वाह वाह, बालक का क्या नाम रखा है? तुम्हीच ठेवा याचं नाव. ये बालक अपने माँ बाप और इस देश का नाम रोशन करेगा। मंजुला, इसका नाम मानिक रख। निक रख, निक रख, निक रख, निक रख। मानिक, शाळेची वेळ झाली ना? शाळेत नाही जावं लागत का? जाओ मी नाही जात शाळेत. मग घरी बसून काय करता? तू बी बापावानी बिड्या ओढून कपडे शिवत का? आवो मास्तर मारते ना. मास्तर मारणार नाही तर का? का तू पूजा करण का? अभ्यास करायला काय होते तुले? मी नाही जात शाळेत. मायवाला शाळेनं बाळ आहे ना? आण फेकते कंचे. चाल, मी तुले शाळेत नेऊन घालतो आणि तू यावाला मास्तरले म्हणतो काय याले मारत नको जात जो म्हणून शिने. चाल. आता चालत का घेऊ रे वाला धांडा? जाओ, तू अशीच करतो. मी नाही जात. अरे माया सोन्या, 4 वर्ग शिक, मग तर हायच बापावानी कपडे फाडणं. चाल ना, मी तुझ्या मास्तरले सांगतो काय याले मारत नको जात जो म्हणून शिने. चाल. अव तू काय सांगतो? तो मास्तर भल्ला मार काय तुले जाऊ देईन पण मलेच भल्ला कुताडा. असा कसा कुथाळण? चाल, मी नेऊन घालतो तुले शाळेत आणि सांगतो तुझ्या मास्तरले काय याले मारत नको जात जो म्हणून शिने. चाल. अबे फोटो चुप बसाना, कल्ला काले करून राहिले. चुप बसाना जरा. चंडू दांडू एक, बगड्याची मान 2, तुली सारखे 3, बैलाची शिंगोटी 4. मंजुळाबाई, तुझे पोरग लय खोळकर आहे, त्याच्याकडे जरा लक्ष दे. आता काय पुसता मास्तर, तुमचं समजून शिकवा बापा याले 4 वर्ग. पण बाई, याले घरी घेऊन बसत ना जरा अभ्यासाले. आता मला काय समजते बापा या पुस्तकातले किडे माकुडे. आणि याले घेऊन बसली तर निंदाले का वाजात जाऊ? ह्याच्या बापाची तर तोंडातली बिडी सुटत नाही. निरा इथं तिथं बसून गावातल्या महाल पंचायती करत राहतात. आणि हे पोरग इकडे पाहन तीच काही इंधन करून ठेवते. आता काय सांगू मास्तर, सारा जन्म उघड्यावर गेला. हे पोरग 4 वर्ग शिकन म्हणतो तर ह्याचे बी काही लक्षण ठीक दिसत नाही. तू कायले रडतवा? शिकल्याने काय पोट भरते? चल, मी तुझ्या संग पाठीवर येतो. मोठा शायना झाला रे आ, म्हणे पाठीवर येतो. 4 वर्ग शिक. मास्तर, घ्या बरं याले वर्गात. माया कामाचा वखत झाला, येतो म्या. मानी, चल बर, चल बस इथं बस. पाट्या काळा रे. उलटी चूल 6, सर्पाची गुंडळी 7, आजोबाची काठी 8, तिरपा माणूस 9, एकावर 0 10. 1 वर 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 0 10. 1 वर
पाट्या काढा म्हटलं ना. पाटी नाही आणली. काढ पाटी. तू काढ रे. गुरुजी काल मालिकने आमच्या पाट्या तोडून टाकल्या. तू काढ पाटी. गुरुजी हा माणिक आम्हाला रोज रमवते, कथा सांगते, पारावर खेळाले नेते. माणिक उभा राह बर. तू आहे ना, तुला कितीदा सांगितलं तरी लक्षात नाही येत. तू शिकत नाही आणि कुठेही शिकू देत नाही. तू उद्यापासून शाळेतच नको येऊ. गुरुजी तुम्ही म्हणता शाळेत येऊ नको. माय बाप म्हणते शाळेत गेल्याविना राहू नको. पण शाळेत आल्यावर हे पोट्टे मला त्रास देते. आता मी जाऊ तर जाऊ कुठे? माणिक थांब. माणिक थांब. राम राम गुरुजी. राम रामजी. राम राम. आपला माणिक घरी आला काय? त्याला पाहायलाच तर बाहेर निघालो मी. हिनं सकाळी त्याला शाळेत आणलं तेव्हापासून घरी आलाच नाही बेटा. त्याचं ना शिक्षणात अजिबात लक्ष नाही. भजन, कथा, कहाण्या आणि एकांतवास यातच तो रमतो. त्याला मारून मारून माराल तर किती माराल. एखाद्या दिवशी आपतच व्हायची होय. होयची बहीण. त्याला असं करा, वर्ष 2 वर्षासाठी गावाच्या बाहेर ठेवा, म्हणजे त्याच्यात काही बदल होईल. हो मलाही असंच वाटते. पण हा गेला कुठं असन बेटा? तो तिकडे नदीच्या काठी शिवमंदिराकडे असते कधी कधी. चलता का जाऊन पाहू? चला चला चला. माणिक बाजी तुम्ही इथेच? अरे बाबू असा एकटा डुकटा बसत नको जाऊ रे. अरे विचू सापाचं तुला भेऊ नाही वाटत काय रे? ती कशाची बा? हे सारे पशु पक्षी किडे माकोडे पुण्या गोविंदाने वागतात, पण त्याले माणूसच समजून घेत नाही. बंडूजी, तुमच्या पोराचा काय अधिकार? पुढे तो फार मोठा महात्मा होणार की काय असं चिन्ह दिसत आहे. म्हणजे मला काय वाटते, माणिकले इथं शाळेत शिकायला ठेवणं काही बरं नाही. निरा दिवसभर राना वनात फिरत राहायचे. याले मामाच्या घरी शिकायला ठेवलं तर तुया काय विचारा? मला बी तसंच वाटते. पण काजी तो तिथं चांदुरातच तर नाही राहिला, तर तिथे कसा एकटा राहीन जी? एकटा काय आपलं जाणं येणं राहील ना आंधीमध्ये. तसेच त्याचे मामा मामी आहेच लक्ष द्यायला. याच्या पुढं अधिक नाही मारू शकत मी. म्हणजे त्याले लय मारलं. उद्याच बोलवून घेतो त्या भावाले जीव पाठवून. तू बी तिथं राहा 2-4 दिवस. आता मी तरी तिथे राहून काय करू? आणि तुमच्याही भाकरीचा वाखा होईन ना.
असं म्हणतो तू या मतानं. तुकड्या आला रे. बाबा तुम्ही म्हणता मग सारे गावातले लोक मला तुकड्या तुकड्याच म्हणते. अरे तू भजन म्हणताना तुक्या तुक्या म्हणतो ना, म्हणून. तुकड्या, तू भजन लय चांगलं म्हणतो. तू भजन लिवलं की मी बराबर ओळखतो. आता भजनाच्या आखरी तुकड्या म्हणे असं लिहत जाय बा. जाय तुकड्या देवाले जवळ कर. जाय तुकड्या देवाले जवळ कर. जाय तुकड्या. सखया गुरुराया शुद्ध करी मम काया. दूर मला सजरी या देही. दूर मला सजरी या देही. भीती न मग मज काही. भीती न मग मज काही. स्वसुखे राहीन मी उत्साही. निर्भयया भवडोही. रमबा रम सखया गुरुराया शुद्ध करी मम काया. मग मज काय उणी त्रैलोकी. मग मज काय उणी त्रैलोकी. मग मज काय उणी त्रैलोकी. फिरलो जरी निशंकी.
पडली आसक्ती या लोकी परलोकी रमबा रम सखया गुरुराया शुद्ध करी मम काया काया शुद्ध करी मम काया काया शुद्ध करी मम काया. क्यों रे बेटा, तू कहाँ रहता है? स्वामी जी, वो सामने वाली नारायण टेकड़ी की गुफा में रहता हूँ और रात में सारा जंगल घूमता हूँ. इन घने जंगलों में कालिदास के बाद आज तक कोई नहीं आ पहुंचा. इन व्याघ्र शौपदों के जंगल में तू कैसे रह सकता है? मुझे तो यकीन नहीं होता. लेकिन बेटा, एक बात याद रख, जब तू भजन गाता है ना, तो तेरी भजन की नाद मेरे मन को मोह लेती है. मुझे अनहद नाद का साक्षात्कार होता है. अच्छा बेटा, मैं चलता हूं. मेरे पूजा के समय मेरा चित्त अस्थिर न हो. बंडूजी, ना पीक पण येतात काही खरं नाही दिसत का? अगा, हे आपल्या हाती हाय का गा? हा, सांग बर. त्याची लीलाच न्यारी आहे का? बंडूजी आहे का घरी? राम राम. राम 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 राम. राम राम. तुमचं पत्र आलं जी. पत्र? मला कोणाचं पत्र येणार आहे का? चाल का? नेरीहून आलं. नेरी? नेरी देता आपलं कोणीच नाही राहत. हे पत्र बंडूजी यांना नेरी ग्रामवासी यांचा राम राम. पत्र लिहिण्याचे कारण की तुमचा मुलगा माणिक याला नेरीच्या जंगलात वाघाने खाल्ला. दुल्लून 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 हो, हेच लिहिलं याच्यात. माणिकला वाघानं खाल्लं. काय झालं जी? आपल्या माणिकला वाघानं खाल्लं. नाही बंडूजी, नाही बंडूजी. शांत राहा बंडूजी, शांत राहा बंडूजी, शांत राहा. बंडूजी, उगा राहा. बंडूजी, शांत राहा बंडूजी. बंडूजी, उगा राहा. उभे राहा बंडूजी, उभे राहा. माय बापाने सोडून कसा गेला माणिक? माया मानी. बंडूजी, आपण नेरीले जाऊन पाहू. खरं काय खोटं काय आता आपल्याला तिथं गेल्यावरच समजेल. चला बंडूजी, चला. हो, हो. माणिकला घेऊनच येतो. माया माणिकले घेऊनच येजा बापा. माया माणिकले घेऊनच येजा.
कुठे गेला तुझा बाप? फिरायला गेला असन तो. त्या बापाचंही काही खरं नाही. अरे बंडूजी यायले विचारा बर. का हो दादा, तुमच्या गावात कोणी पोरग वाघानं खाल्लं काय? काय? तो याचाच पोरगा आहे जी. तुमच्या गावातले माणसं आहे ना, पत्र पडवलं आम्हाला. पत्र? नाही जी, असा माणिक नावाचा तर आमच्या गावात कोणी पोरगा नाही आहे. तो अवलिया आहे काय? हा हा, अवलियासारखा असा उंच पातळ लंबासा. अरे थो अवलिया आपला देवबाबा तर नाही वय. अबे तो तर त्या जंगलात राहते, इथे कायले आला? पण हे पत्र तुमच्या गावातून आलं नाही इथून. आता पत्र कोण पाठवणार आहे? मागच्या वक्ती आला होता बा देव बाबा. चला चला, धावतो मी तुम्हाला. तो पहाड दिसते ना, तिथीचा अशीन देव बाबा. एवढ्या किर जंगलात? त्याले काय होते जी, जंगलात राहते, कधी मंदी गावात येते. आमच्या गावातले लोक त्याले जेवण दिल्या बिगर अन्नाचा घास नाही खात. आम्ही त्याले देव बाबा म्हणतो. चला चला. थांबा, त्या तिथीचा अशील देव बाबा. हो हो, त्या तिथीचा. गड हे विषयांचे बळ घेती, गड हे विषयांचे बळ घेती, जिंकुनी मज जाती, नसुचे काही मना नेहाती, जाऊन दे यमपंथी, रमबा रम सखया गुरुराया, शुद्ध करी मम काया, काया शुद्ध करी मम काया. रामदेव, तो पाय मानिक झाडाखाली. मानिक मानिक मानिक. रमबा रम सखया गुरुराया, शुद्ध करी मम काया, काया शुद्ध करी मम काया, काया शुद्ध करी मम काया. पोरा, तू जिवंत आहे. भगवंता, असा लाख पोराचा हिरा पाया पोटीचा लाख आम्ही नाही ओळखू शकतो याले. पोरा, किती किती मारलं रे पोरा, मी किती मारलं रे तुले. एवढ्या भयात सगळा एकटा राहिला. वाघानं खाल्ल्याचं पत्र आम्हाला दिलं तेव्हा आमच्या मनात काय कालबिल झाली असा विचार केला का तू? विश्व बसा है मकान मेरा, मुझको क्या चिंता मेरी, काम करू या मस्त रहू. बा मायले सांगा मी ती मस्त हाय म्हणून, भेटीली येईन मी कवा तरी. मग तू नाही येत आमच्या सोबत? नाही. त्या पक्का विचार केला आमच्या संग यायचं नाही म्हणून? आता नग चाल म्हणून मले माय मन इथून उपगलं, मी येईन गावाले. ठीक आहे पोरा, जशी तू इच्छा. ठीक आहे पोरा, येतो आम्ही.
अरे काय रे हा गयाटा. अरे लेको हो, माय माग माग फिरल्यान तुम्हाला काय भेटते? आपलं गाव साफसुथरं असायला पाहिजे. ना घराटे, आपण गाव साफ करून टाकू. देव बाबा, गाव झाडल्याने काय होते? अरे गाव झाडल्यानं रोगराई फैलत नाही, कालरा पटकी सारखे रोग येत नाही. अरे सर्वांनी मिळून गाव साफ करायला पाहिजे. आपण सकाळी प्रभात फेरी काढली पाहिजे. सर्वांनी त्यामध्ये सहभाग घ्यायला पाहिजे. त्यांनी गाव पवित्र व निर्मळ राहते. देव बाबा, उद्यापासून आपण गावात प्रभात फेरी काढू. पण आज गाव सफा करूनच टाकू. सारे गड्यांना आपापल्या घरी त्याले पर्वत फेरी काढू. देव बाबा, चला आपल्याच घरी हात पाय धुवून घेऊ. देव बाबा हे घ्या. अव देव बाबासाठी पाणी घेऊन ये बर. हो. मी काय म्हणतो, देव बाबासनी दूध गरम करून घे. हो, आणते. तुले तुझ्या पोट्टा जित्तो ठेवायचा असेल ना, तर एखादा बेवारस पोट्टाले तुझ्या पोट्टाच्या अंगावर उतरून तुझा दिश टाकून दे, तेव्हा वाचन तुझ्या पोट्टा. धुन्नाहून असा वखत येणार नाही. त्याच्या काय मागांना पुढे कोणी. या पोराले सगळा गाव देवबाबा म्हणून ओळखते. मी याला विष कसं देऊ? टाक दुधाची, टाक म्हणतो ना. टाक दुधाची ये ना. टाक म्हणतो ना. अहो मी काय म्हणतो, झालं काय दूध? हो हो, आली. मास्तरीन बाई, तुम्हाला माझ्या लयच तरस आहे नाही? नाही जी. काय म्हणते तुमचं पोरग? झोपलाय जी. मास्तर तुम्ही घ्या ना. नाही जी, देव बाबा तुम्ही घ्या, मी यांच्यासाठी आणते. तुम्ही घ्या, ते आणते.
बाबा कुठेसा गेले असं तर कंदी करत नाही. आता पाहू तर कुठे पाहू. मस्त पिलाया प्याला जी जिस प्याले ने मन धालानी क्या कहनी. प्याले की बात नशा चढ़ी अलबेला जी. नजर न आवे दुनिया दौलत आप ही आप अकेला जी. अलमस्त पिलाया प्यार जी. अलमस्त पिलाया प्याला. आजी देवबाबा कुठेसा दिसले काय? अरे त्या मास्तरींना देवबाबाले ईस पाजलं आणि तो त्या मंदिराजवळ गडबय गडबय लोयत आहे. काय ईश पाजलं? मास्तर मास्तर मास्टर ये तुमने अच्छा नहीं किया. अगर मेरे देव बाबा को कुछ भी हुआ तो याद रखना. देव बाबा 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 तुम्हाला काहीच नाही होणार. देव बाबा देव बाबा देव बाबा या बाबा हे काय झालं? देव बाबा तुम्हाला काहीच नाही होऊ देणार. देव बाबा काहीच नाही होणार. मास्तर हे काय केलं? देव बाबा देव बाबा देव बाबा देव बाबा नाही. देव बाबा नाही नाही. देव बाबा नाही. ए पाणी आण रे पाणी आण. देव बाबा देव बाबा काहीच नाही होणार. देव बाबा काहीच नाही होणार. काहीच नाही होऊ देणार मी. काहीच नाही होऊ देणार मी. काहीच नाही होणार. देव बाबा देव बाबा देव बाबा ए पाणी आण रे पाणी पाणी आण पाणी. देव बाबा देव बाबा देव बाबा देव बाबा हे काय झालं? देव बाबा देव बाबा हे काय झालं? अव काय केलं त्या हे? देव बाबा माय बायकोनं लेकरू जगाव सारं केलं बाबा.
देव बाबा आम्हाला माफ करा देव बाबा, आम्हाला माफ करा देव बाबा, आम्हाला माफ करा देव बाबा, आम्हाला माफ करा देव बाबा. देव बाबा, देव बाबा, लेकरासाठी तुमच्या जीवावर उठली बाबा. छाडालीला शिक्षा करा बाबा, शिक्षा करा बाबा, शिक्षा करा. खूप मोठी चूक केली बाबा, माफ करा. काय केलंय मी? मास्तरीन, आपलं वाचवण्यासाठी दुसऱ्याचं मारावं ही भावना अतिशय वाईट आहे. देव बाबा, गावालो देव बाबा, मुझे किसी ने जहर पिलाया नहीं. आप अगर देते हो तो मुझे बड़ा दुख होगा. मास्तर, अंगारे धुपारे अंगात आणणे याने कित्येक कुटुंब उद्ध्वस्त. देव बाबा, गावाच्या भवितव्याकडे देव बाबा लक्ष द्या. मास्तर, जाओ. देव बाबा, देव बाबा, जाओ, मैंने तुम्हें माफ कर दिया. जाओ. देव बाबा. संतमयी जीवन हा काट्यांचा प्रवास. चालत जावा, चालत जावा, सोबत गुरुभक्तीची साथ. या काव्यपंक्तींनी साध्य हा गुरुभक्ताचा प्रवास. समाजकंटकांच्या अशाच जीवघेण्या असंख्य प्रसंगांना तोंड देत या गुरुभक्ताने इंग्रजांच्या गुलामगिरीस कष्ट, अंधश्रद्धा, जातीव्यवस्था, अशिक्षितता यांच्याशी लढा दिला. बालपणीचा माणिक, किशोर वयातील तुकड्या दास आणि तारुण्यातील तुकडोजी या संतश्रेष्ठानं आपल्या गुरुभक्तीची जोड सोबतीच घेऊन राष्ट्रीय स्वातंत्र्य, त्यानंतर देशोन्नतीकरिता समाज उद्बोधनाचा पाया रचला. समाज प्रबोधनाचा वसा घेणारा, समाजाला विचाराची, ज्ञानाची, ग्रामोन्नतीचा, सर्व धर्म समभावाचा आवाज बुलंद करणारा, विश्व शांतीकरिता आपले जीवन झिजविणारा हा खऱ्या अर्थाने तुकड्यादासच नाही का? आगाज नव्या जीवनाचा, जीवनारंभ नव्या विचारांचा, सुरुवात नव्या पर्वाची होत आहे. मिट जाए हिंसाचार, सब मानव बने सबके ही दिल. हिंसा पशुवत कर्म है, यह कह सके सब साथ में. ऐसा अनुग्रह हो सभी घर घर में साधु संत का, तब शांति होगी विश्व में, टुकड़िया कहे पथ अंत का. राजा सजी महाली, सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली. या झोपडीत माझ्या
पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या जातात या महाला मज्जा व शब्द आला भीतीन यावयाला या झोपडीत माझ्या महाली मऊ बिछाने कंदील श्यामदाने आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या येता तरी सुखिया जाता तरी सुखे जा कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या पाहून सौख्य माझे देवेंद्र तोही लाजे शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या